त्र्यंबकेश्वर मार्गावर 20 जुलैला झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले दिलीप काळे यांचा मृत्यू झालाय। 24 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती। मात्र हा अपघात खराब रस्त्यांमुळे झाला की इतर काही कारणांमुळे याबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासन कसून तपास करत आहे। तर दुसरीकडे मृत दिलीप काळे यांच्या कुटुंबियांनी हा अपघात खड्ड्यांमुळेच झाल्याचा आरोप केलाय। रोड क्रॉस करता करता आम्ही साईडला उभे होतो, ते मध्येच शिरले होते, रोड क्रॉस करत होते आणि दोन्ही बाजूचे वळण ते चुकवत होते। पण तिथं दोन खड्डे होते, एक ह्या बाजूने होता एक ह्या बाजूने, आणि तिकडून मोटरसायकलवाला आला आणि तो खड्डा वाचवता वाचवता ते खड्ड्यातून वर निघाला आणि माझ्या मिस्टरांना धडक दिली। धडक दिल्या माझे मिस्टर खाली कोसळले आणि तिथं मोठा दगड होता, त्या दगडावर डोकं आपटलं आणि गंभीर त्यांच्या डोक्याला मार लागला। रस्त्यांचे कामं चालू असल्यामुळे एक साईडचा पूर्ण रस्ता बंद केलेला होता आणि दुसऱ्या साईडला दोन्ही साईडचे वाहनं चालू होते। तर तिथे मोठमोठे खड्डे होते त्या रस्त्यामध्ये। तर पप्पा रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलरवाला रस्ता चुकवण्याच्या नादात त्यांनी पप्पांना धडक दिली। तर पप्पांचा पाय दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकून ते तिथे खाली कोसळले दगडावरती आणि तिथे त्यांना मेंदूला जबर मार लागला। खड्ड्यामुळे झाला ही थोडंसं आम्हाला पण आता काय चेक करावे लागतोय प्रत्येक गोष्ट। आणि आम्ही जेव्हा ही घटनेची माहिती घेतली पोलिसाकडे ह्याची ऑलरेडी फिर्यादीने FIR दाखल केलेली आहे त्यांचेच मुलग्यानी काही। आम्ही त्यांच्या मुलांशी परत बोलणार, अजून त्याची सखोल चौकशी करणार की नेमकं काय कारणाने असं झालं आहे। परंतु आमच्याकडे जसं आम्ही आता थोडा ह्याची समिती पण स्थापित केलेली आहे हायकोर्टाच्या निर्णयामुळे। आपले GBमध्ये पण ती रुलिंग होऊन गेलेली आहे। ज्या लोकांचा असा काही समजा खड्ड्यामुळे जर नेमका स्पेसिफिक हे झाला असेल तर त्याची आपण चौकशी करून त्याला सगळी मदत देतोय।